भाजीच्या कॅरेटखाली वन्यजीव तस्करीचा मोठा पर्दाफाश. स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 5 कोल्हे, 190 तितर, 99 दुर्मिळ पोपट जप्त. महाराष्ट्रातून गुजरातकडे सुरू होती गुप्त तस्करी. नंदुरबार विसरवाडी. भाजीपाला वाहतुकीच्या आडून सुरू असलेल्या वन्यजीव तस्करीचा नंदुरबार पोलिसांनी थरारक आणि अत्यंत नियोजनबद्ध कारवाईत मोठा भांडाफोड केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, वन विभाग आणि विसरवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने रचलेल्या सापळ्यात ही कारवाई यशस्वी ठरली. गोपनीय माहितीच्या आधारे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी येथील बर्डीपाडा टोल नाक्यावर पोलिसांनी सापळा रचला. संशयित आयशर टेम्पो MH41 AU 2352 अडवून कसून तपासणी केली असता भाजीच्या कॅरेटच्या आड लोखंडी पिंजऱ्यांमध्ये कोंडलेले वन्य प्राणी व पक्षी आढळून आले. या कारवाईत 5 भारतीय कोल्हे, 190 तितर पक्षी आणि 99 अलेक्झांड्रीन प्रजातीचे दुर्मिळ पोपट जप्त करण्यात आले. या प्राणी पक्ष्यांची कोणतीही हवा किंवा पाण्याची सोय न करता अत्यंत अमानुष व क्रूर पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी वाहनासह सुमारे 25 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच शहजाद अहमद, अतिक अहमद, मोमीन मोहम्मद मोईन, शमसुल हक, शेख सोहेल शेख, अफजल कुरेशी, मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद मुस्तफा उर्फ गुलाम सर्व राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही तस्करी मालेगाव येथून गुजरातमधील वडोदरा येथे केली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामागील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असून मोठे आंतरराज्य रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा करून जप्त प्राणी पक्ष्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना सुरक्षित ताब्यात देण्यात आले आहे. नंदुरबार पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे वन्यजीव तस्करीला मोठा धक्का बसला असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर प्रभावी आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.